दीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या पारनेर शहराच्या विकास आराखड्याचा मार्ग अखेर मोकळा झालाय। येत्या आठवड्यात या विकास आराखड्याचं अंतिम नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्याचे स्पष्ट निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगर विकास विभागाला दिले आहेत। काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पारनेर शहराच्या विकास आराखड्याला मंजुरी दिली होती, मात्र तांत्रिक कारणांमुळे अंतिम नोटिफिकेशन प्रसिद्ध होणं बाकी होतं। या पार्श्वभूमीवर आज सुजित झावरे पाटील यांनी अनिलराव शिंदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पारनेर नगर पंचायतीच्या डीपीआरचं प्रलंबित नोटिफिकेशन लवकरात लवकर प्रसिद्ध करण्याची आग्रही मागणी केली। नगर विकास विभागाची तातडीची बैठक या मागणीची दखल घेत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तात्काळ नगर विकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांच्यासोबत बैठक घेतली। या बैठकीत त्यांनी पारनेर शहराच्या विकासाची गरज लक्षात घेता नगर विकास विभागानं येत्या आठवड्यात हे नोटिफिकेशन प्रसिद्ध करावे असे स्पष्ट निर्देश दिले। पारनेर शहराच्या विकासाला मिळणार वेग। उपमुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे पारनेर शहराचा रस्ता, पाणी पुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचा मार्ग सुकर झाला आहे। नोटिफिकेशन प्रसिद्ध झाल्यानंतर प्रत्यक्ष विकास कामांना गती मिळणार असल्यानं पारनेरकरांमधून आनंद व्यक्त केला जात आहे।